32 कोटींचा गांजा ठाणे पोलिसांनी केला जप्त, 2 आरोपींना अटक। महामार्गावर सापळा रचून 2 सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत 31,84,80,00,000 रुपये किमतीचा 15 किलो 924 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी पथकानं केला जप्त। पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजनोली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी 2 इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी केली कारवाई। सदर कारवाई दरम्यान तन्वीर अहमद, कमर अहमद अन्सारी व महेश हिंदूराव देसाई या 2 तरुणांना पोलिसांनी केली अटक। सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आले होते। यात आणखी आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांचा देखील पोलीस प्रशासन तपास घेत आहेत। या गुन्ह्यात वापरलेली कार आरोपी तन्वीर यांची असून BMW कारबाबत अधिक तपास पोलीस प्रशासन सध्या करत आहेत। आरोपी तन्वीर अहमद, कमर अहमद अन्सारी या विरोधात यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे। आरोपी महेश हिंदूराव देसाई याच्यावर देखील कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एका BMW वाहनावर पाठीमागच्या बाजूस ठाणे महानगरपालिकेचा सिम्बॉल देखील लावण्यात आलाय। याचा देखील तपास पोलीस करत आहेत। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना खबर मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये एमडी मेफेडॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 इसमांना ताब्यात घेण्यात आलं। यामध्ये तारिक अनवर अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर अशा 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून एकूण 15 किलोचा एमडी मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 चारचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 32 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरच्या अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक 13 पर्यंत उद्यापर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या आरोपींवर पूर्वी तन्वीर अहमद अन्सारीवर 3 गुन्हे दाखल आहेत NDPS कायद्यान्वये आणि महेश देसाईवर एकूण 4 गुन्हे दाखल आहेत। यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असण्याचं पूर्वीच्या गुन्ह्यावरून दिसून येतं। त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा एमडी मेफेडॉन हा अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, तो कुठे बनवला, कुठे तयार केला, कुणाला वितरित करणार होते, कुणाला विक्री करणार होते, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। जी BMW गाडी सापडलेली आहे, त्या गाडीबद्दल काय सांगाल? गाडी कोणाची आहे, कोणाच्या नावावर आहे आणि त्यावरती ठाणे महानगरपालिकेचं लोगो देखील? 2 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। एक डिझायर आहे आणि एक BMW कंपनीची गाडी आहे। ती गाडीचे मालक कोण आहेत, त्याचबरोबर ती गाडी त्या मालकाने कोणाला दिली होती किंवा त्याचे चालक आणि या अनुषंगानं आम्ही अधिक माहिती घेत आहोत। हे दोन्ही एक जण होता ज्या पद्धतीने यांचा वावर होता आणि ज्या पद्धतीने यांच्यावर केसेस आहेत, प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे। त्यांच्यावर अंमली पदार्थ कायद्यान्वये पूर्वी गुन्हे दाखल आहेत। या आरोपींच्या संपर्कात कोण होतं किंवा या आरोपींच्या अजून सहकार्याला कोण आरोपी होते का, इतर कोण ड्रग पेडलर होते का किंवा त्यांचा कोणाशी संबंध आहे, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। जे एमडी पदार्थ आपण पकडलेले त्याची क्वालिटी इतर एमडी पदार्थांपेक्षा हायर क्वालिटीचे असं कळतं आणि यांनी हे जे ड्रग्स आणले, सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या आरोपींनी हा मुद्देमाल इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न झालं आहे। याच्यामध्ये आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे। आंतरराज्य टोळे असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे, दिसून येत आहे। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेच्या टीम ह्या विविध राज्यामध्ये तपास कामे केलेले आहेत आणि सदरचा जो एमडी मेफेडॉन अंमली पदार्थ बनवणारा कारखाना असेल का, तो कुठं बनवला, अजून कोण इतर राज्यातले ड्रग स्मगलिंग करणारे, ड्रग पेडलिंग करणारे, वितरण करणारे कोण आरोपी सामील आहेत का, त्या अनुषंगाने आमच्या टीम त्याचा शोध घेत आहे। त्यावेळेस एक आरोपी आहे महेश देसाई म्हणून, त्याच्यावरती MCOC अंतर्गत कारवाई झाली होती, ती काय नेमकी कारवाई होती आणि इतका? महेश देसाई हा सध्या राहतो विठ्ठलवाडी उल्हासनगर या ठिकाणी। हा मूळ राहणारा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे। त्याच्यावर पूर्वी काही बॉडी ऑफेन्स आहेत, त्याबरोबर MCOC ची कारवाई देखील त्याच्यावर झालेली आहे मोका अंतर्गत आणि NDPS अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये त्याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत।
त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत तपासामध्ये की MCOC जी कारवाई असेल त्याच्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते किंवा NDPSच्या गुन्ह्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते, या गुन्ह्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या साथीदारांचा काय संबंध आहे किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचे पूर्वीचे साथीदार आरोपी सामील आहेत का, त्या अनुषंगाने देखील आमच्या टीम या विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुढील तपास कामे केलेले आहेत. त्याची अधिक माहिती नजीकच्या तपासामध्ये आपल्याला मिळून जाईल. माहिती दिली प्रेस नोटमध्ये आता की त्यांच्यावरती आधी NDPSचे गुन्हे दाखल आहेत, असं असून सुद्धा हे आरोपी पुन्हा पुन्हा हेच अशा पद्धतीचे गुन्हे करत आहेत. त्यांना आळा बसावा म्हणून काही विशेष ह्याच्यामध्ये कारवाई केली जाते. माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही विशेष मोहीम घेऊन सर्वच गुन्हे शाखेचे युनिट्स असतील किंवा पोलीस स्टेशन असतील हे सर्वच जण आम्ही अंमली पदार्थ कायद्याविरोधी कायद्यान्वये अधिकाधिक आम्ही जे पजेशन असतील किंवा कन्झम्पशनचे गुन्हे दाखल करत आहे, छापा कारवाई करत आहे, अधिक मुद्देमाल जप्त करत आहे. त्याचबरोबर सदर गुन्ह्यांना आळा बसावा, अधिक परिणामकारक अशी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर व्हावी म्हणून नीट NDPS कायद्यान्वये देखील आम्ही प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करणार आहोत. सर, BMWच्या मागे ठाणे महानगरपालिकेचा चिन्ह असा सिम्बॉल आहे का? तर राजकीय बाजूची ही गाडी आहे का? त्यामागे काही निष्पन्न झालंय का? ठाणे महानगरपालिकेमध्ये ही गाडी आता जी आहे कर्मचारी ते कामावर भाड्याने घेतली का स्वतःच्या त्यांच्या गाड्या? सदरच्या गाडीचे मालक कोण आहेत, त्याचबरोबर ती गाडी ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे, ती गाडी गुन्ह्यामध्ये जप्त आहे, या आरोपींचा आणि गाडी मालकाचा किंवा गाडी चालकाचा काही संबंध आहे का, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर प्रचारात किंवा जिल्ह्यामध्ये मागील काही गुन्हा NDPSच्या कारवाईमध्ये आपल्याला स्विगी किंवा ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये काम करणारे किंवा ऑनलाईन डिलिव्हरीच्या सर्व्हिसमध्ये काम करणारे काही इसम आरोपी मिळून आले, ज्यांनी त्यांची आयडेंटिटी ही डिलिव्हरी बॉय म्हणून वापरली किंवा त्यांचे काही युनिफॉर्म वापरले आणि त्या माध्यमातून त्यांनी ड्रग पेडलिंग किंवा ड्रगचं अंमली पदार्थांचं वितरण केल्याचं किंवा विक्री केल्याचं समोर आलेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्या मागील गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये देखील पण तपास करतो. ह्यांच्या दोघांचं काही कनेक्शन असू शकतं ह्या आत्ताच्या ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हे ड्रग्स त्यांच्या माध्यमातून तरी पुढे पोहोचवले जातात असं काही वाटतं का? नाही, आतापर्यंतच्या तपासामध्ये तसं काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु अधिक तपास आम्ही करत आहे. ओके.